नाटकातल्या आपल्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नाटकातली माझी भूमिका आहे उल्का नावाची आणि ही अत्यंत वास्तववादी स्त्री आहे. आत्ताची काम करणारी, घर सांभाळणारी आणि आपल्या नवऱ्याचं करिअर आणि मुलीचं शिक्षण या सगळ्यांमध्ये लक्ष देऊन स्वतःची नोकरी करणारी अशी अत्यंत वास्तववादी आणि आत्ताची स्त्री आहे, जी माझ्या खूप जवळ आहे आणि मी या भूमिकेला खूप रिलेट करू शकते आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अनेक स्त्रिया उल्काशी रिलेट होऊ शकतात असं मला वाटतं. सहकलाकारांविषयी काय सांगा? सहकलाकारांविषयी सांगायचं झालं तर प्रत्येकच जण फार फार मजा येते काम करायला सगळ्यांबरोबर. मग अगदी माझ्या मुलीचं काम करणारी जाई असो, ती जेनझी आहे, लहान मुलीसारखं आम्ही तिला सांभाळतो. सुयशसारखा एक अप्रतिम मित्र मला ह्या नाटकाच्या दरम्यान मिळाला. अतुलबरोबर पहिल्यांदाच काम करते, पण मजा येते त्याच्याबरोबर काम करताना. जे म्हणजे आमची जयश्री जगतापसारखी एक अत्यंत गोड मैत्रीण मिळाली आणि सचिन खेडेकर यांच्याबरोबर काम करण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती. ती ह्या नाटकानिमित्त पूर्ण झाली आणि कुठेही त्यांच्यातला स्टारडम न दाखवता एक फारच उत्तम सहकलाकार म्हणून ते वावरतात. खूप छान ट्युनिंग आमचं झालं आहे आता आणि ते तुम्हाला स्टेजवर पण दिसतं आणि बाहेर पण आम्ही सगळे एक ग्रुप मिळून मजा करतो. तर इट्स लाईक अ फॅमिली. सो आता असं झालं आहे की आम्ही एकमेकांमध्ये खूप छान जेल झालो आहे आणि एक आता आमच्या भूमिकाचा एक परिवार तयार झाला आहे आणि जो रंगभूमीवरती वेगळ्या वेगळ्या भूमिका करतो पण आम्ही एकत्र असतो खूप. प्रेक्षकांनी नाटकाला भरभरून दाद दिली. होय. तुलाच नाटकाला मिळाले याच्याबद्दल काय? रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद की त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीच्या नाटकाला इतका मोठा प्रतिसाद दिला. क्षितिश पटवर्धनचे खरं तर मनापासून आभार की इतकं छान धाडस केलं आणि इतकं सुंदर नाटक लिहिलं, इतकी छान संहिता आम्हाला काम करायला दिली. चंद्रकांत कुलकर्णी सरांचे आभार आणि त्यानिमित्तानं प्रेक्षकांसमोर हा एक वेगळा विषय मांडण्याचं जबाबदारी, एक वेगळा विषय मांडण्याचं काय म्हणूया नशीब आम्हाला मिळालं. त्याबद्दल खूप मला भारी वाटतं आणि प्रेक्षकांनी त्याला इतका उदंड प्रतिसाद दिला आणि आपलंसं करून घेतलं आहे. सो आम्ही आमची भूमिका पार पाडलीच आहे आणि प्रेक्षक त्यांचीही पार पाडत आहेत नाटकाला अधिकाधिक गर्दी करून, नाटक हाऊसफुल करून. तर असंच नाटक बघत राहा. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे भूमिका नाटकाचे सगळे प्रयोग हाऊसफुल व्हावेत अशी इच्छा आहे. मालिका, सिनेमा आणि नाटक यामधून आपण वेगळ्या भूमिका नेहमीच आजवर साकारल्या. हो. आपल्या कापूस कोंड्याची गोष्ट या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले. नेहमीच वेगळ्या भूमिकेतून तुम्ही प्रेक्षकांसमोर येता. नाटकातला तुम्ही साकारत असलेल्या या भूमिकेचं वेगळेपण काय सांगाल तुमच्या प्रेक्षकांना? सुदैवाने मला आजपर्यंतच्या करिअरमध्ये वेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. या प्रवासामध्ये अनेक भूमिका, अनेक वृत्ती जगायला मिळाल्या. तसंच या उल्का नावाची भूमिका माझ्या वाट्याला आली, जी माझ्या अत्यंत जवळची झाली. आणि उल्का ही आपल्या सगळ्यांसारखीच एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि तिचं वेगळेपण हे आहे की तिची स्वतःची अशी मतं आहेत आणि ती मांडण्याची ताकद, धमक तिच्यात आहे आणि वेळोवेळी ती ते मांडत असते. वेळोवेळी स्वतःचं अस्तित्व ती निर्माण करत असते आणि शिवाय ह्या सगळ्यांमध्ये कुठेही आपल्या आयुष्यातला समतोल जाऊ न देता ती तिची फॅमिली, घर, नोकरी हे सगळं सांभाळून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडते आणि त्यात ती यशस्वी होते. त्यामुळे उल्का ही माझ्यासाठी स्पेशल आहे.